हॅलो फ्रेंड्स, मी सायली वराळे मेकअप आर्टिस्ट. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सेल्फ मेकअप ट्युटोरियल. आणि हा जो मेकअप आहे तो स्पेशली विंटर सीझनसाठी आहे. विंटरचा मेकअप जो आहे तो कसा असला पाहिजे तर त्याचा ट्युटोरियल आहे. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की व्हिडिओ बघा. चला तर मग आपण स्टार्ट करूयात मेकअप. तर सर्वात प्रथम मी वेट वाईप घेतलेला आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचं वेट वाईप्स घेऊ शकता किंवा मग तुम्ही कुठल्याही कंपनीचं म्हणजे जे तुमच्या स्किनला सूट होईल, स्किन वाईज क्लेन्झर पण यूज करू शकता. किंवा जर तुमच्याकडे वेट वाईज पण नाही आहे आणि क्लेन्झर पण नाही आहे तर तुम्ही एक जे आपलं तुमचं रेग्युलरसाठी तुम्ही जो फेस वॉश यूज करता त्यांनी सुद्धा फेस जो आहे तो क्लीन करू शकता. फेस क्लीन झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की नेक्स्ट स्टेप जी आहे आपली ती टोनरची असते. तर इथे तुम्ही टोनर जे आहे ते वापरू शकता. इथे मी पिक्सीचं टोनर यूज केलं आहे. तुम्ही रोज वॉटर किंवा मग गुलाबरीचं, डाबर गुलाबरीचं रोज टोनर आहे ते सुद्धा यूज करू शकता. त्यानंतर टर्न येतो तो मॉइश्चरायझरचा. तर इथे विंटर असल्यामुळे इथे मॉइश्चरायझर जे आहे ते मी एम्ब्रोलिसिस यूज करत आहे. आणि ह्या मॉइश्चरायझर जे आहे ते क्वांटिटी जी आहे मॉइश्चरायझरची ती मी खूप जास्त घेत आहे. बिकॉज ऑफ स्किन जी आहे ती थंडीच्या दिवसामध्ये खूप ड्राय असते. ड्राय स्किनमुळं जे आपण फाउंडेशन लावणार आहे ते फुटण्याची शक्यता असते. म्हणून आपण मॉइश्चरायझिंग जी प्रोसेस आहे ती खूप जास्त करायची आहे. म्हणजेच मॉइश्चरायझरची जी क्वांटिटी आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता माझं मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर फेस जो आहे तो बिलकुल मेकअपसाठी रेडी आहे. त्यानंतर जे आहे ते मी इथे आपलं जे रेग्युलरचं माझं जे पॅलेट आहे कन्सिलिंग पॅलेट ते मी इथं वापरणार आहे. जिथे जिथे माझे स्किनवर प्रॉब्लेम आहेत ते मी हाईड करणार आहे. माझ्या स्किन टोनपेक्षा एक टोन डार्कर मी कन्सिलर इथे यूज करत आहे. तुम्ही बघू शकता की जे कन्सिलरची क्वांटिटी आहे ती सुद्धा मी खूप कमी घेत आहे. कन्सिलरची क्वांटिटी जर तुम्ही जास्त घेत असाल तर तुमचा जो मेकअप आहे तो केकी होण्याची शक्यता असते. म्हणून जे कन्सिलर आपण लावतो, आपल्याला लावू द्यात किंवा क्लायंटला लावू द्यात, तर ते कन्सिलरची जी क्वांटिटी आहे ती खूप कमी प्रमाणात लावलेली आहे. त्यानंतर आपल्या इथेच वेट स्पॉन्ज घेतलेला आहे. मी ब्लेंडर घेतलेला आहे. ब्लेंडरने व्यवस्थित जो बेस आहे माझा किंवा जे कन्सिलिंग आहे ते व्यवस्थित मी ब्लेंड करत आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण स्किन जी आहे ती इव्हन झालेली आहे. त्यानंतर मी इथे फाउंडेशन घेत आहे. मी इथे थंडी असल्यामुळे मी इथे नार्सचं फाउंडेशन यूज केलं. नार्सचे जे फाउंडेशन आहे ते थोडेसे त्याचं जे नेचर आहे ते थोडंसं पातळ आहे. इथे जर तुम्ही हुडा ब्युटीचं फाउंडेशन बघितलं तर थोडंसं थिक आहे. तर विंटर सीझन आहे तर विंटर सीझनमुळं मी फाउंडेशनसुद्धा नार्सच यूज केलेलं आहे. मी बार्सिलोना शेड घेतलेला आहे. आणि व्यवस्थित माझ्या स्किनला जे आहे ते वेट ब्लेंडर घेऊन व्यवस्थित जे फाउंडेशन आहे ते इव्हनली ब्लेंड करत आहे. तर इथे ब्लेंडिंगची जी प्रोसेस आहे ती खूप व्यवस्थित तुम्हाला करायची आहे. आणि तुम्ही बघू शकता डोळ्याच्या खाली असेल किंवा ओव्हरऑल फेसवर असेल तर फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुमची नेक पण जी आहे ती इव्हन दिसली पाहिजे. म्हणजे तुमचा फेसचा जो शेड आहे तोच तुमच्या नेकचा पण दिसला पाहिजे. मी इथे एकही टोन स्किनपेक्षा मी लायटर फाउंडेशन नाही घेतलेलं. मी सेम स्किन टोनला मॅच असणारं फाउंडेशन घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे लूज पावडरने फिक्स पण केलेलं आहे. त्यानंतर मी जे आहे फिक्सिंग झाल्यानंतर माझं फाउंडेशन जे आहे ते ऑलमोस्ट सेट झालेलं आहे. त्यानंतर मी इथे आय शॅडो करणार आहे. आय शॅडोसाठी ब्रश वगैरे तुमचे क्लीन करायचे आहेत. आणि त्यानंतर मी आय शॅडो जो आहे तो ब्राऊन कलरचा सिलेक्ट केलेला आहे. बिकॉज ऑफ जो मेकअप आहे मी तो आज ड्रेसवर करणार आहे. माझा कॉस्ट्यूम जो आहे तो ड्रेस आहे, सूट आहे. तर त्या सूटवरच मी मेकअप करत आहे. तर तुम्ही बघू शकता की जो ब्राऊन कलर घेतलेला आहे तो व्यवस्थित मी जे आय सॉकेट एरिया आहे त्याच्यावर व्यवस्थित ब्लेंड करत आहे. तुमचा ब्रश जो आहे फ्लफी ब्रश असला पाहिजे, ब्लेंडिंग ब्रश असला पाहिजे. आणि जो ब्रश आहे तो लो प्रेशरमध्ये, म्हणजेच ब्रश तुम्हाला बॅक साईडला पकडायचा आहे. जितका मागे पकडता येईल तितका ब्रश मागे पकडा. त्यानंतर तुमचं जे ब्लेंडिंग आहे ते खूप सॉफ्टली होणार आहे. त्यानंतर मी थोडंसंच आय शॅडो पॅलेटमधलं जे पिगमेंट्स आहेत ते मी थोडेसे घेतलेले आहेत. आणि ते पिगमेंट्स जे आहेत प्रेस पिगमेंट ते थोडेसे मी आयबॉलवर टाकत आहे. खूप सगळे मी पिगमेंट्स वापरलेले नाही आहे कारण बिकॉज सिम्पल मेकअप आहे, सेल्फ मेकअप आहे, सिम्पल मेकअप आहे. त्यामुळं मी थोडंसंच यूज केलेलं आहे. त्यानंतर जे आहे ते इथे मी लॅक्मेचं लायनर घेतलेलं आहे. तर हे जे लॅक्मेचं लायनर आहे खूप सुंदर आहे. वन ऑफ द माय फेवरेट लायनर आहे हे. तर तुम्ही बघू शकता की व्यवस्थित त्याचं जे स्ट्रोक वगैरे आहे किंवा त्याचा जो ब्रश आहे तो खूप छान आहे. आणि ते ॲप्लाय पण खूप इझिली आणि व्यवस्थित होतं आणि लॉंग लास्टिंग पण आहे.
त्यानंतर मी ते माझ्याकडे एक काजळ पेन्सिल आहे, ती थोडीशी कलर तिचा जो आहे तो ब्ल्यू आहे. मी ब्ल्यू कलरचं काजळ लावलेलं आहे. खूप जास्त डार्क काजळ जे आहे ते मी लावलेलं नाही आहे. खूप लाईट काजळ मी लावलं, बिकॉज वरती लायनर जे आहे ते मी थोडंसं ब्रॉड लावलेलं आहे. त्यानंतर काजळला फिक्स करण्यासाठी किंवा अंडर आईजचा मेकअप करण्यासाठी मी ते परत अगेन ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि ब्राऊन कलरनी मी अंडर आईजचा मेकअप केलेला आहे. त्यानंतर जे आहे ते मी ब्लशर करणार आहे. तर ब्लशरचं मी इथे आय मॅजिकचं ब्लशर घेतलेलं आहे. तर जे ब्लशर आहे ते व्यवस्थित तुम्हाला ब्लेंड करायचं आहे. बिकॉज ऑफ जर तुम्ही ब्लेंड नाही केलं ब्लशर तर ते ठेवल्यासारखं दिसतं, की तुम्ही एक काहीतरी वरतून तुमच्या जे आहे चिकबोनवर ठेवल्यासारखं वाटतं. सो तुम्हाला जे ब्लशर आहे ते व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. तर ब्लशर झाल्यानंतर मी ते हायलायटर यूज करत आहे. ऑफराचं हायलायटर पॅलेट आहे, तर त्यातलंच मी थोडंसं जे ब्लशर आहे जे हायलायटर आहे ते यूज करत आहे. आणि तुम्ही बघू शकता ज्यावेळेस मी हायलायटर यूज केलं आहे त्यावेळेस माझा जो मेकअप आहे तो थोडासा ग्लोईश दिसायला लागला. ग्लो मेकअप किंवा जो शायनी मेकअप म्हणतो तर तो दिसायला लागला आहे. त्यानंतर माझे जे लिप आहे तर विंटरमध्ये आपले लिप जे आहे ते ड्राय होतात, तर त्यासाठी मी आधी प्रिपरेशन केलेलं आहे की थोडंसं वॅसलिन जे आहे ते लावलेलं आहे, लिपवर लिप बाम लावलेला आहे आणि होठ थोडेसे मॉइश्चराईज झाल्यानंतर मी त्यावर लिपस्टिक अप्लाय करत आहे. ही जी लिपस्टिक आहे ही नॉर्मली आपली लॅक्मेची लिपस्टिक आहे. तुमच्याकडे जी अफोर्डेबल प्राईसमध्ये किंवा तुमच्याकडे अवेलेबल असणारी कुठली लिपस्टिक तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर जे आहे ते लिपस्टिकचं तुम्ही बघत असाल तर जे आउटर लेअर असते किंवा आउटर जो आउटलाईन जी आहे ती व्यवस्थित तुम्हाला फाईन करून घ्यायची आहे. त्यानंतर मी ते आयब्रो फिल करत आहे. आयब्रो फिलरसाठी ते माझ्याकडे जेल आयब्रो फिलर आहे, तर मी व्यवस्थित जेल आयब्रो फिलरनी व्यवस्थित आयब्रो फिल करत आहे. आणि तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने माझा जो मेकअप आहे तो ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर मी फिक्सिंग करत आहे. फिक्सिंग करायला कधीही विसरायचं नाही. जर तुम्ही मेकअप केलेला असेल तर जर फिक्सिंग स्प्रे तुम्ही यूज करत नसाल तर तो जो मेकअप आहे तो सेट होत नाही व्यवस्थित आणि तो लवकर निघतो. तर फिक्सिंग स्प्रे आपण ह्याच्यासाठी लावतो की तुमचा जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग राहतो. अशा पद्धतीने हेअरसुद्धा मी थोडेसे माझे व्यवस्थित केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी बेल्ट ट्राय केला होता, बट तो इतका छान दिसत नव्हता, सो मी तो नंतर रिमूव्हसुद्धा केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इयरिंग्स घातलेले आहेत आणि एकदम सिम्पल सोबर मेकअप जो म्हणतो आपण एखाद्या पार्टीसाठी तुम्ही हा मेकअप करू शकता. नक्कीच ट्राय करा हा मेकअप आणि तुम्हालासुद्धा खूप छान वाटेल की एकदम सोबर आणि सिम्पल आणि लेस स्टेपमध्ये झालेला मेकअप आहे. तुम्हा सगळ्यांना हा मेकअप कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच